माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांच्यात इंदापूरचा आमदार मीच होणार अशी चढावट लागली असतानाच तिकडे शरद पवार आपल्या राष्ट्रवादी गटाचे उमेदवार इंदापूरच्या मैदानात उतरवण्याची खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत। अजित पवारांसोबत असलेल्या प्रवीण मानेंना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार इंदापुरातील प्रस्थापितांना तगडं आव्हान देण्याच्या तयारीत आहेत। कोण आहेत हे प्रवीण माने? इंदापुरात बदलणार वारे? पाहुयात। इंदापुरात पवारांचा एक्का, पाटील भरणेंना देणार धक्का? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। अजितदादांना पुण्यातच मोठा धक्का शरद पवारांनी दिलेला दिसतोय। इंदापूरचा युवा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं दिसून येत आहे। लोकसभा निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांना एका पाठोपाठ एक असे धक्के बसत आहेत। आता शरद पवारांनी देखील त्यांना धक्का दिलाय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदापुरातील सोनाई परिवाराचे प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत। सुरुवातीला हे प्रवीण माने कोण आहेत हे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती, सोनाई परिवाराच्या दशरथ माने यांचे पुत्र, सोनाई परिवाराच्या माध्यमातून इंदापुरात विणलं मोठं जाळं, सोनाई दूध डेअरीच्या माध्यमातून अनेकांना दिला रोजगार। लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात मात्र अचानक अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। शरद पवारांची राष्ट्रवादी इंदापूरची जागा आपल्याकडे घेऊन त्या ठिकाणाहून प्रवीण माने यांना विधानसभेची उमेदवारी देऊ शकते। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता। इंदापूरच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी देखील माने उपस्थित होते। मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले। शरद पवार हे आमच्यासाठी कालही दैवत होते, आजही आहेत आणि उद्याही ते आमचं दैवत असतील असं विधान प्रवीण माने यांनी केलं होतं। त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे इंदापूरची राजकीय समीकरणं मात्र बदलू शकतात। लोकसभा निवडणुकीपूर्वी फडणवीस यांनी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांच्यात दिलजमाई घडवून आणली खरी, पण बारामती लोकसभेला सुनेत्रा पवारांचा पराभव झाला। दस्तूर खुद्द हर्षवर्धन पाटलांच्या गावातून म्हणजे बावड्यातून सुप्रिया सुळे यांना लीड मिळालं। त्यामुळे आता विधानसभेचं गणित कसं साधणार ही चर्चा सुरू झाली। तिकडे दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे लोकसभेचा निकाल पाहता अजित पवार ही जागा सोडतील असं वाटत नाही। हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनी काहीही झालं तरी यावेळी हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढवणारच, पण ती कशी लढायची यावर आताच काही बोलणार नाही असं सांगत हर्षवर्धन पाटील निवडणुकीच्या रिंगणात असतील याचे संकेत दिले। 1995, 1999 आणि 2004 अशी सलग 3 वेळा अपक्ष उमेदवार म्हणून आमदारकीची हॅट्रिक आणि त्यानंतर 2009ला काँग्रेसकडून पुन्हा आमदार राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांना सलग 4 निवडणुका जिंकल्यानंतर 2014 मध्ये पहिल्यांदाच पराभव पाहावा लागला। राष्ट्रवादीच्या दत्तामामा भरणे यांनी त्यांचा पराभव केला। त्यानंतर 2019 मध्ये हर्षवर्धन पाटलांनी भाजपकडून निवडणूक लढली, पण त्याही वेळी पाटलांना भरणेंनी पराभूत केलं। त्यामुळे यावेळी भरणे हॅट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत, तर हर्षवर्धन पाटील काहीही करून जिंकायचंच या मानसिकतेत आहेत। मात्र अशातच शरद पवारांनी आपले पत्ते उघड करत इंदापुरातून आपला उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली आहे। एकूणच काय तर इंदापुरातून पवारांनी प्रवीण माने यांना निवडणूक रिंगणात उतरवल्यास भरणे आणि पाटील या दोघांना हे आव्हान ठरणार हे नक्की। पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा।